आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे पार्था, ईश्वराला समर्पण करण्याच्या भावनेतून केलं गेलेलं कर्म फलप्राप्तीच्या कामनेने केल्या गेलेल्या कर्मापेक्षा कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ आहे। ज्ञानी पुरुष कर्मफळाची आशा न धरताच समबुद्धी योगाद्वारे कर्म करत राहतात आणि पाप पुण्य आदी भावनांपासून मुक्ती मिळवतात। पार्था, तू सुद्धा अशा भावनांतून मुक्त होऊन जाशील जेव्हा तू समबुद्धी कर्माचं आचरण करशील। पार्था, एक गोष्ट लक्षात ठेव, फळाच्या वासनेने फळावरच दृष्टी ठेवून कर्म करणारा सकाम मनुष्य उत्तम कर्म करून सुद्धा कर्मयोगी होऊ शकत नाही। अशा मनुष्याला प्रसिद्धीसारखे लाभ प्राप्त होऊ शकतात, परंतु त्याला परमात्मा आणि शांतता प्राप्त होऊ शकत नाही। हे केशव, मनुष्याला पाप पुण्य दोन्ही बंधनकारक आहेत। दोन्हीमुळे चांगलं वाईट प्रारब्ध बनत असतं। प्रायश्चित्ताद्वारे पापातून मनुष्य मुक्त होऊ शकतो, परंतु पुण्यातून तो मुक्त तरी कसा व्हावा? हे अर्जुना, पाप पुण्य, सुख दुःख, यश अपयश आदी भावना साधारण मनुष्यांकरता आहेत, परंतु जे कर्मयोगी असतात ते या भावनांपासून मुक्त असतात, अलिप्त असतात। कर्मयोगी त्यांच्या अंतरात्म्याच्या आवाजाला परमात्म्याचा आदेश मानून आचरण करत असतो। यात कुठे आली मग पाप पुण्याची भावना? हे बघ पार्था, जर तू मोहाच्या आहारी गेला असशील तर निष्काम कर्मयोग कसा आचरशील? तुझ्या बुद्धीवर जे मोहाच्या अंधकाराचं पटल ओढलं गेलंय त्याला ज्ञानाच्या प्रकाशाने बाजूला कर आणि तुझ्या बुद्धीला मोहाच्या दलदलीतून बाहेर काढ। हे पार्था, मोह बुद्धीचं अज्ञान असतं आणि याच अज्ञानामुळे मनुष्य भौतिक आकर्षणात अडकून जातो। त्याला ठाऊक नसतं की देह तसेच समस्त भोग नश्वर आहेत, मिथ्या आहेत। जेव्हा मनुष्याला सत्य आणि असत्य अथवा नित्य किंवा अनित्य यामधला फरक समजतो तेव्हा तो निरासक्त होऊन जातो। त्याला कोणत्याही गोष्टीचं आकर्षणच उरत नाही। याचा दुसरा अर्थ आहे मोहाचा त्याग करणं। तसंच मोहाचा लोभ झाल्यानंतर मनुष्य कोणत्याही प्रकारे कोणत्याही वस्तूकडे आकर्षित होत नाही। हे पार्था, यथार्थ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आपोआप मोह सुटून जातो। आत्मिक योग बलाची वृद्धी होते आणि योग बलामुळे मन स्थिर होतं। आणि स्थितप्रज्ञ झाल्यामुळेच मनुष्याचा परमात्म्याबरोबर योग घडून येतो। पार्था, तू सुद्धा आत्मिक योग बलाने स्वतःच्या अंतरात्म्यात डोकावून परमात्म्याला बघण्याचा प्रयास कर। समबुद्धी कर्मयोगाचं आचरण कर आणि स्थितप्रज्ञ होऊन जा। हे मधुसूदन, हे स्थितप्रज्ञ काय असतं? कृपया समजावा। पार्था, दुःख भोगताना देखील
ज्याच्या मनात उद्वेग नसतो आणि जो ना सुखाची लालसा बाळगतो, तसंच ज्याच्या हृदयात क्रोध, मोह, भय आदी विकारांसाठी कोणतंही स्थान नसतं, तो मनुष्य स्थितप्रज्ञ असतो. हे पार्था, स्थितप्रज्ञ महापुरुष सुखदुःखाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आत्मिक शांतता अबाधित ठेवून असतो. परमानंदात लीन असल्यामुळे अशा मनुष्याला सुख दुःख कधीही विचलित करत नाहीत. अशा स्थितप्रज्ञ मनुष्याचं मन त्या दिव्याप्रमाणे असतं, ज्याची ज्योत स्थिर असते, कधीही डोलत नाही. प्रभू, दिव्याची ज्योत जास्त काळापर्यंत स्थिर आणि न डोलता राहू शकत नाही. ती हवेच्या हलक्याशा झुळकीने सुद्धा फडफडू लागते. हो देवी पार्वती, प्रभू श्रीकृष्ण हेच तर समजावतायत की मनुष्याचं मन कामनांच्या वादळात ठेवलेल्या त्या दिव्यासारखंच असतं. कामनांची तीव्र वावटळ त्या दिव्याच्या वातीला स्थिर राहू देत नाही. प्रभू हा उपदेश देत आहेत की मनाला स्थिर ठेवण्यासाठी मनातील इच्छांना आवर घालायला हवा. जर इच्छांना आवर घातला नाही ना, तर एका इच्छेतून दुसरी, मग दुसरीतून तिसरी कामना जन्म घेत राहते आणि हे चक्र कधीही थांबत नाही. जसं जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे घर नसतं, तेव्हा तो मनुष्य एका झोपडीची कामना करत असतो. झोपडी मिळून जाते तेव्हा त्याहून मोठ्या घराची इच्छा करतो, मग त्याहून मोठं घर, आणि मग राजमहालाची अपेक्षा करू लागतो. त्याची एकच कामना विराट रूप धारण करून वाढतच राहते. तर मग मनुष्य या इच्छांना कसा आवर घालू शकतो? याचा योग्य आणि सरळ उपाय हा आहे की मनुष्याने मनात संतोष निर्माण करावा. जिथे ज्या अवस्थेमध्ये ज्या क्षणाला त्याला समाधान मिळून जातं, तिथेच त्या क्षणाला प्राणी सुखी आणि शांत होऊन जाईल. हे कृष्ण, तू म्हणतोयस की स्थितप्रज्ञ बनण्यासाठी मनाच्या दिव्याची ज्योत स्थिर ठेवा, अर्थात मनाला इथे तिथे डोलू देऊ नका. याचा अर्थ असा झाला की कर्म करते वेळी मनाच्या ऐवजी बुद्धीचं म्हणणं आहे का? मनाला बुद्धीच्या ताब्यात ठेवा, असंच ना? नाही अर्जुना, केवळ बुद्धीवर विश्वास ठेवण्यात देखील धोका आहे. ते अशासाठी कारण विनाश काळ येताच मनुष्याची बुद्धी देखील भ्रष्ट होते. अर्थात जेव्हा विपरीत समय येतो तेव्हा मनुष्याची स्वतःची बुद्धीच त्याला चुकीच्या मार्गाने घेऊन जाते. हे मधुसूदन, मनुष्याने ना त्याच्या मनाच्या इच्छेनुसार काम करावं, न त्याने त्याच्या बुद्धीचा सल्ला मानावा. तर मग मनुष्याने बिचाऱ्याने करायचं तरी काय अशा वेळी? अशा स्थितीमध्ये आपल्या प्रवृत्तीच्या विरुद्ध कुणी कसं काय जीवन जगावं मग? हे मधुसूदन, मुक्ती आणि मोक्षाच्या मार्गाने जाण्यासाठी कुणी मनुष्य त्याची प्रवृत्ती कशी बदलू शकतो? याचा एखादा उपाय असेल तर मला सांग. प्रवृत्ती बदलण्यापूर्वी हे जाणून घेणं आवश्यक आहे की प्रवृत्ती बनते तरी कशी. हे अर्जुना, मनुष्य जन्मतःच त्याच्याबरोबर सत्व, रज आणि तम हे 3 गुण घेऊनच जन्माला येतो. या सृष्टीची रचना याच 3 गुणांच्या आधाराने झालेली आहे. या त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये राहणाऱ्या समस्त प्राण्यांमध्ये हे 3ही गुण सामावलेले असतात. परंतु प्रत्येक प्राण्याच्या अंतरंगात या 3हींपैकी कोणता ना कोणता एक गुण अधिक वरचढ असतो, आणि जो गुण सर्वात वरचढ असतो त्या प्राण्याचं चारित्र्य तसंच बनून जातं. रजोगुण वरचढ असेल तर पुरुषाला
ऐश्वर्य, थाटमाट आणि राज्य कारभाराची आवड असते. तमोगुण असणारा आळशी आणि प्रमाद करणारा असतो. द्वेष, क्रोध यांसारख्या नकारात्मक भावना त्याच्यात ठासून ठासून भरलेल्या असतात. आणि सत्वगुण असणारा? सत्व गुणच उत्तम गुण आहे. सात्विक मनुष्य साधा आणि प्रामाणिक असतो. तसा तर प्रत्येक मनुष्याच्या स्वभावात हे तिन्ही गुण थोड्याफार मात्रेत असतातच, परंतु ज्या मनुष्यामध्ये जो गुण वरचढ असतो तो मनुष्य तसाच होतो. त्याची जशी प्रवृत्ती असते तशीच त्याची अभिरुची पण असते. त्यामुळे प्रत्येक मनुष्य त्याची प्रवृत्ती आणि त्याच्या अभिरुचीनुसार कामना करत असतो. हे केशव, तू म्हणतोस की प्रत्येक प्राणी त्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार वेगवेगळ्या कामना करत असतो, परंतु माझ्या विचाराने प्राण्यामध्ये भलेही कोणता गुण वरचढ असोत, त्याची कोणतीही प्रवृत्ती असोत, तरी सुद्धा प्रत्येक प्राणी एकाच प्रकारची कामना करतो. अर्थात प्रत्येक प्राणी केवळ सुखाचीच कामना करतो, दुःखाची कामना कोणीही करत नाही. त्याला कधीही दुःखी व्हायचं नसतं, त्यामुळे सदैव सुखासाठी प्रयत्न करत राहतो. भले मग तो प्राणी राजा असोत वा रंक असोत, स्त्री असोत वा पुरुष. तू बरोबर बोलतोयस अर्जुना की सगळे सुखाचीच कामना करत असतात, परंतु सुखाची परिभाषा प्रत्येक व्यक्तीच्या प्रवृत्ती आणि रुचीप्रमाणे बदलत जाते. एखाद्या साधू पुरुषाला दुसऱ्याला सुख देऊन सुख मिळतं, दुसऱ्याचं सहाय्य करून तो आनंदी होत असतो. आणि एखाद्या नीच प्रवृत्तीच्या मनुष्याला दुसऱ्यांना दुःख देऊन सुख मिळतं. दुसरा सुखी असेल तर त्याला दुःख होतं. याचमुळे सुख आणि दुःखाची परिभाषा आपापल्या प्रवृत्ती आणि रुचीनुसार प्रत्येक प्राण्याकरता वेगवेगळी आहे. तसंही कुणालाही चिरकाळ सुख मिळतं का? नाही मिळत. ना सुख चिरकाळ टिकतं ना दुःख टिकतं. परंतु हे केशव, काय सुख चिरकाल टिकणारं नसेल? सुख चिरकाल कसं टिकू शकतं पार्थ? हे विश्व तर परिवर्तनशील आहे. इथे क्षणोक्षणी परिवर्तन होत असतं पार्था. परिवर्तन तर प्रकृतीचा नियमच आहे. इथे कोणतीही वस्तू चिरकाल टिकत नाही. तुला आठवत असेल, मी तुला याआधीच सांगितलं होतं की आपल्या शरीराच्या अवस्था देखील चिरकाल टिकत नाहीत. मग सुख आणि दुःख कसं काय चिरकाल टिकेल? याचाच अर्थ आहे की सुखाच्या साथीने मनुष्याला दुःख देखील भोगावं लागतं. होय पार्था, सुख आणि दुःख एकाच चक्राच्या दोन अर्धगोलांप्रमाणे आहेत. हे चक्र फिरतच राहतं, फिरतच राहतं.